नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 29 मे. आज राज्यात दुपारनंतर खान्देश विभाग सोडून तसेच नाशिक, तसेच संभाजीनगरचा उत्तर भाग, तसेच बुलढाणा, अकोला हे जिल्हे सोडून राज्याच्या इतर भागात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. तसेच आज राज्यात वारे वाहतील, वाऱ्याचा जोर जास्त राहील. तसेच आज नागपूर जिल्ह्याचा उत्तर भाग, पुणे जिल्ह्याचा दक्षिण भाग, तसेच सिंधुदुर्ग, बेळगाव या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच मला मिळालेल्या माहितीनुसार काल अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पावसासोबत गारपीट झाली आहे. तसेच वर्धा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांच्या काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडला आहे असे कळले आहे. तसेच नागपूर जिल्ह्याच्या इतर भागात, तसेच भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, अमरावती, वाशिम, हिंगोली, तसेच जालना जिल्ह्याचा दक्षिण भाग, तसेच बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, तसेच पुणे जिल्ह्याच्या इतर भागात, तसेच अहिल्यानगर या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात जर काही ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडाटासह कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. या दिलेल्या जिल्ह्यांपैकी विदर्भातील काही ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता राहील. काही ठिकाणी गारपिटीची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्यात दुपारनंतर हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. तालुक्याच्या एखादे दुसरे ठिकाणी जर अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता पावसाची शक्यता राहील, नाहीतर पावसाची शक्यता नाही. तसेच आज एक हलके दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रात असून, तसेच एक हलके कमी दाबाचे क्षेत्र छत्तीसगड राज्यात असून, तसेच आंध्र प्रदेशच्या पूर्व किनारपट्टी भागात चक्राकार वाऱ्याची निर्मिती असून, तसेच बिहार ते तामिळनाडू या राज्यात दरम्यान कमी दाबाचा पट्टा असून, या सर्व प्रणालीमुळे आपल्या राज्यात वातावरणात सतत बदल होत असून त्यामुळे पावसासंबंधी दिलेल्या अंदाजात थोडाफार बदल होऊ शकतो. तसेच आज अमरावती जिल्ह्यात व पूर्व विदर्भात उष्णतेची लाट राहील. साधारण तापमान 43 ते 46 अंशादरम्यान राहील. तसेच महत्त्वाचे, उद्या दिनांक 30 मे पासून विदर्भातील तापमान कमी होईल. साधारण सरासरी एवढे तापमान राहील. तसेच रात्रीच्या पण तापमानात बरीच घट होईल. तसेच आज मुंबई व उपनगरात व कोकणात तापमानात वाढ राहील. साधारण तापमान 34 ते 36 अंशादरम्यान राहील. तसेच दक्षिण महाराष्ट्रात तापमानात वाढ राहील. साधारण तापमान 36 ते 38 अंशादरम्यान राहील. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करा. धन्यवाद.